नमस्कार. फिट अँड फाईन मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येकाला फिट अँड फाईन तर राहायचं आहे, पण हे नको ते नको, हे पाहिजे ते पाहिजे, प्रत्येकानं आपल्या सोयीनुसार बोलत असतो. पण हे मात्र चुकीचं आहे पूर्णपणे. चुकीचं का आहे तर तब्येत अशी आपला कम्फर्ट झोन सोडल्याशिवाय आपली तब्येत किंवा आपण फिट अँड फाईन कधीच राहू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपापला कम्फर्ट झोन हा सोडला पाहिजे. कम्फर्ट झोन सोडला पाहिजे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे तर सकाळी लवकर उठून एक्झरसाईज केली पाहिजे. एक्झरसाईजमध्ये पण प्रकार आहेत. मग तुम्ही जिम करा किंवा घरी सूर्यनमस्कार वगैरे अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. त्यामुळे व्यायाम झालाच पाहिजे. मग तो भलेही घरी असो किंवा तो जिममध्ये असो. हा व्यायाम खूप तुमच्या शरीराला महत्त्वाचा आहे, ज्यामुळे तुमची लाईफ हेल्दी होऊ शकते, तुम्ही हेल्दी राहू शकता. त्यामुळे एक्झरसाईज एकतर तुम्ही जिममध्ये जाऊन करा, घरी करा किंवा यूट्यूबवरती पण भरपूर ऑप्शन्स आहेत. फॉर बिगिनर्स असो किंवा तुम्ही सुरुवाती जे करणार असो त्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत, तुम्ही करू शकता एक्झरसाईज. त्यानंतर विषय येतो डाएटचा. डाएट पण स्ट्रिक्ट फॉलो केलं पाहिजे. तर तुम्ही म्हणाल की मला हे खाल्लं तर जमणार नाही, ते खाल्लं तर जमणार नाही. परत विषय फिरून येतो कम्फर्ट झोनचा. कम्फर्ट झोन हा सोडणं खूप गरजेचं आहे. कम्फर्ट झोन सोडला तरच तुमची तब्येत होऊ शकते, तरच तुम्ही फिट अँड फाईन राहू शकता. त्यासाठी आपले टॅगलाईन आहे की फिट अँड फाईन मराठी. त्यासाठी तुम्ही एक्झरसाईज, डाएट. तर डाएटमध्ये मग तुम्ही म्हणाल कसं खायचं, काय करायचं. डाएटमध्ये सिम्पल स्टेप फॉलो करायचे आहेत. सकाळी उठल्या कोमट पाणी घ्यायचं आहे. कोमट पाणी घेतल्यानंतर तुम्ही अर्धा ते पाऊण तास काय खायचं नाही, ज्यामुळे तुमची बॉडी पूर्णपणे डिटॉक्स होणार आहे. त्यानंतर अर्धा तासानंतर एखादं फळ खावायचं आहे. मग मी तुम्हाला असा ॲडवाईस करणार नाही की हेच फळ खा तेच फळ खा. कोणतेही सिजनल फ्रूट्स असेल ते खाल्लं तरी नो प्रॉब्लेम. हां, फक्त ज्यूस घ्यायचं टाळा किंवा कसं आहे नॅचरल गोष्टी असतात त्या प्रोसेस करून शक्यतो घेण्याचे टाळा. नॅचरल फ्रूट्स जे असेल ते खा, घरी जे असेल ते फ्रूट्स खाल्ल्यानंतर जो काय असेल ते नाश्ता घ्या, अंडी खा किंवा व्हेजिटेरियन असाल तर मोड आलेले कडधान्ये खाऊ शकता. जसे मटक्याचे मोड असतील, वाटाणा असेल, सॅलडमध्ये काकडी असेल, टोमॅटो असेल, अशा गोष्टी खाऊ शकता. त्यानंतर जो काही घरी नाश्ता बनवला असेल तो खाऊ शकता. त्यानंतर तुमचं जे जेवण आहे ते पूर्णपणे टाईममध्ये पाहिजे. मग थोडं अलीकडे अर्धा एक तास इकडे तिकडे चालेल, पण जेवण हे टाईम टू टाईमच पाहिजे. विशेषतः संध्याकाळचं जेवण हे संध्याकाळी झोपायच्या अगोदर 2 तास हे झालंच पाहिजे. आणि जेवण झाल्यानंतर शतपावली ही झालीच पाहिजे. अशा सिम्पल स्टेप मी डाएटमध्ये फॉलो करणे खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला त्याचा शरीराला खूप फायदा होईल. तुमचे आजारी पडण्याचे प्रमाणही पूर्ण कमी येईल. अशा पद्धतीने डाएट प्लस एक्झरसाईज. त्यानंतर विषय येतो मनशांतीसाठी. फिट अँड फाईन राहणं म्हणजे शारीरिक फिट अँड फाईन राहणं नसून मानसिकरित्याही तुम्ही फिट अँड फाईन राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्राणायाम करू शकता, ब्रीदिंग एक्झरसाइजेस करू शकता किंवा ध्यानधारणा करू शकता. इत्यादी गोष्टी तुम्ही प्राणायाममध्ये करू शकता, ज्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दोन्हीही फिट अँड फाईन राहील. तर हा झाला आपल्या चॅनलचा लाँग व्हिडिओमधील इंट्रोडक्टरी व्हिडिओ. इथून पुढे आपणास असेच लाँग व्हिडिओ येत राहतील. त्यासाठी प्रत्येकाने जो हा व्हिडिओ पाहिल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं हे फ्रीमध्ये आहे. त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळते की नवीन व्हिडिओ तयार करून तुमची हेल्थ, तुमची प्लस तुमच्या फॅमिलीची हेल्थ कशी फिट अँड फाईन राहण्यासाठी तुम्हाला जेवढं नॉलेज देता येईल तेवढं आम्ही नॉलेज देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच.